तर या व्हिडिओमध्ये आपण रीड अलॉंग ॲपमध्ये रीडिंग ग्रुप कसा जॉईन करायचा आहे हे पाहणार आहोत। ते पाहण्यासाठी सर्वात आधी आपण रीड अलॉंग ॲप ओपन करायचा। रीड अलॉंग ॲप ओपन केल्यानंतर सुरुवातीला वरती 3 लाईन्स असतील आडव्या लाईन, त्या 3 आडव्या लाईनवरती क्लिक करायचंय। त्या 3 आडव्या लाईन क्लिक केल्यावर परत आपल्याला एक छोटी स्क्रीन दिसेल। त्या स्क्रीनवर रीडिंग ग्रुप हे एक ऑप्शन असेल, त्या रीडिंग ग्रुप ऑप्शनवर क्लिक करायचंय। रीडिंग ग्रुप ऑप्शन क्लिक केल्यानंतर काही सूचना येतील, रीडिंग ग्रुप तयार करा आणि त्यात खाली काही मराठी सूचना असेल, ती सगळी सूचना वाचून घ्यायची आणि शेवटी मग एक ॲरो येईल, ग्रीन ॲरो, तिथे क्लिक करायचंय आणि मग समोर रीडिंग ग्रुपसाठी गोष्टीची भाषा निवडा असं येईल। इंग्लिश आणि मराठी दिलेलं आहे, पण आपल्याला त्यासाठी फक्त मराठी भाषा निवडायची आहे। मराठी भाषेवर जो सुरुवातीला एक राऊंड आहे तिथे क्लिक करायचं, तिथे आपली भाषा सिलेक्ट होईल। यामध्ये खाली अजूनही भाषा आहेत मोर लँग्वेजेस मधून वेगवेगळ्या, पण आपल्याला त्या भाषा नाही निवडायच्यात। आपल्याला फक्त या रीडिंग ग्रुपसाठी फक्त आणि फक्त मराठीच भाषा निवडायची आहे। ती मराठी भाषा क्लिक केल्यावर ग्रीन येईल ती मराठी भाषा, म्हणजे तुमची ती मराठी भाषा निवडली गेलेली आहे। आणि मग परत खाली ग्रीन ॲरोवर क्लिक करून समोर जायचंय। आता वरती तुमच्या रीडिंग ग्रुपला नाव द्या। रीडिंग ग्रुपचे नाव तुम्ही तुमच्या शाळेचे नाव किंवा तुमचं नाव, तुमच्या शाळेचं नाव, सेंटरचं नाव असं काही टाकू शकता। समजा जैन शाळा असेल तर जैन स्कूल, जैन स्कूल नाव टाकून समोर परत खाली ॲरोवर क्लिक करून समोर जायचं। याच्यात तुम्ही तुमची स्वतःची प्रोफाईल निवडून नवीन प्रोफाईल तयार करू शकता किंवा आहे त्या प्रोफाईलवरही करू शकता। जर तुम्हाला खाली नवीन प्रोफाईल तयार करायची असेल तर इथे शेवटी नवीन ॲडमिन प्रोफाईल तयार करा, इथे क्लिक करायचंय आणि इथे तुमची नवीन प्रोफाईल तयार होईल। तुम्ही जो ग्रुप तयार केला आहे त्या ग्रुपचा ॲडमिन लक्ष्मी आहे आणि या लक्ष्मी ग्रुपमध्येच तुम्ही आता कंटिन्यू रीडिंग करायची। आता पुढे जायचं, खाली ग्रीन ॲरो आहे, पुन्हा तिथे क्लिक करायचंय। क्लिक केल्यावर वरती तुमचा जो ग्रुप आहे जैन स्कूल तो ग्रुप दिसेल आणि मग तुम्हाला आता इथे मुलांना पाठवण्यासाठी एक लिंक भेटेल। वरती लहान मुलांना आमंत्रित करा, इथे पण एक लिंक असेल, पण त्यात लिंक कशी जॉईन करायची याबद्दल माहिती असेल। आणि जो खाली सेकंड आहे आमंत्रणाची लिंक कॉपी करा, हे जर तुम्ही मुलांना सेंड केलं तर तिथे फक्त तुम्हाला लिंक भेटेल, त्यात तुम्ही जॉईन कसे करता याची तुम्हाला माहिती भेटणार नाही। हे या दोन्हीपैकी कोणतीही एक लिंक तुम्ही विद्यार्थ्यांना त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या, तुमचा जो व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे तुम्ही त्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्ही तो पाठवू शकता आणि मुलांना या ग्रुपमध्ये तुम्ही जॉईन करून घेऊ शकता। जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट करू शकता। थँक्यू।